गोपाळांनी दही दूध मथुरेकडे जाण्याकडे जे जात होतं ते रोखलं बर का. अशा अनेक लीला भगवंताच्या आहेत. त्यामध्ये 4-2 लीलेच आपल्याला पाहिजे. एक गोकुळातला गोपाळांनी ठरवलं की देव नेहमी आपली खोड काढतो. काय काढतो? खोड काढतो. पत्नीला सांगितलं आपल्याला गोकुळात राहायचं नाही, तर आपलं गोकुळ सोडून जायचं. संध्याकाळची वेळ होते आणि संध्याकाळच्या वेळेला पती पत्नीने गाडीत आपला पसारा घातला आणि मजल करत निघाले. गोकुळ सोडून निघाले. काय गोपाळ पळत पळत आले. म्हणले देवा, अरे आपल्या गोकुळातला एक गोपाळ गाई वळणारा माणूस, शहाणा माणूस तुला वैतागून चाललाय. देव म्हटलं मला राम बाबा मला वैतागून चालले. ते गोकुळातले लोक ते देवाच्या मनात आलं आणि देवाने लगेच ठरवलं, मला जर वैतागून चालला असेल तर मीच त्याला परत आणेन. देव तत्परतेने निघाले त्याला आणायला. गंगाशे कुणाला? रुसून चाललेल्या माणसाला आणायला. मग नवरा बायको गाडीत चालले होते. तो नवरा बायको एकमेकांचा संवाद झाला. दुपारची वेळ. ती म्हणते मला तहान लागलेली, कुठून तरी काय आणा, पाणी आणा. देवाने सुंदर एक तलाव तयार केलं आणि तिथं मूठ टाकायचं काम चालू केलं. कोणी? झाडाचे ही पानं हाले ज्याची सत्ता. भलं गाव मूठ टाकत आहे आणि तेवढ्यात त्या बाई म्हणतात तुम्ही जा आता कुठं? पाण्याला. तो मनुष्य उतरला आणि पाण्याला गेला. देवाने त्याचं रूप धारण केलं आणि त्याच्या गाडीत येऊन बसली. आता तो पाणी घेऊन आला तेव्हा ही गाडी हाकलत चाललेली आहे. त्या देवानं सांगितलं, बघ कृष्ण येईल, माझं रूप घेईल, माझी गाडी म्हणल, माझी बायको म्हणल, पण तू काय ठेवू नको. त्या बाईचा खरा नवरा पाणी घेऊन आला आणि देवाने तिच्या नवऱ्याचं रूप घेऊन गाडी हाकायला चालू केली. तिचा नवरा पळत आला, गाडी आडवा उभा राहिला. म्हटलं बघ मी म्हणतच होतो कृष्ण येईल, तो आला. आता तो नवरा आहे का कृष्ण आहे? तो तिचा खरा नवरा आहे. दोघाची झटपट सुरू झाली बर का राम बाबा. मग त्या खऱ्या नवऱ्यानं त्या कृष्णाला खाली खेचलं आणि दोघाची लगट चालू असताना तिसरा कृष्ण तिचा नवरा म्हणून गाडीत बसला. गाडी चालू. असे 7 मालक बनले. किती? शेवटी त्या बाईला प्रश्न पडला, आपला खरा नवरा कोण? ती म्हणजे आता नंद बाबाची या प्रश्नाचा उलगडा करतील. ती बाई ते 7 जण नंद बाबाच्या वाड्यात आले. तिने सांगितलं, बाबा आम्ही वैतागून गाव सोडून चाललो होतो,